नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या दिवाळी फराळच्या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तर तुम्हाला बनवून दाखवणार आहे चकलीची भाजणी आणि चकलीसुद्धा। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। इथे माझ्याकडे सुरती कोलमचा तांदूळ होता, तोच मी वापरलेला आहे। 4 वाट्या मी इथं माप सेट केलेला आहे। तर 4 वाट्या तांदूळ घ्यायचे आणि त्यासाठी 2 वाटी चना डाळ घ्यायची। सारख्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। आता ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजणार त्याच भांड्याने आपल्याला सगळ्या डाळीसुद्धा मोजायच्या आहेत। या तांदूळ मी सगळं धुवून घेतलं होतं आणि रात्रभर फॅन खाली वाळत ठेवलं होतं। तर आता या एकदम ड्राय झालेल्या आहेत। आता जितक्या आपण उडदाची डाळ घेतली होती त्याच प्रमाणामध्ये साबुदाणे आणि पोहे घ्यायचे आहेत, जाड पोहे। तर आता इथे 4 वाटीसाठी मी अर्धीच वाटी उडदाची डाळ घेतली, तर अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी साबुदाणे घेतले आहेत। धने जिरे घेतलेले आहे। धने जिरे आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी चालतात। धने थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे म्हणजे चकलीला चव छान येते। एक जाड तळ्याच्या कढईमध्ये तांदूळ टाकले आणि हे भाजून घेतले। तर तांदूळ नाही म्हणत तरी 1 किलो सारखे तांदूळ आहेत, कारण की मी ज्या वाटीने माप मोजलं होतं तर ती वाटी 250 ग्रॅमची होती। तर 250 ग्रॅमच्या मी 4 वाट्या घेतल्या, तर 1 किलो हे तांदूळ झाले। आता हे तांदूळ भाजायला खूप वेळ लागला मला, म्हणजे 15 ते 20 मिनटं मला हे तांदूळ भाजायला लागले होते, कारण की मी मध्यम आचेवरच हे तांदूळ भाजून घेतले होते। आता हे तांदूळ भाजताना त्यांचा लगेच रंग बदलेल किंवा लगेच ते तांबूस होतील असं नाही, तर मध्यम आचेवर भाजत असताना त्यांचा रंग खूप उशिराने बदलतो। जास्त तांबूससुद्धा करायचे नाही। तर इथं मी एका गाळणीमध्ये सुती कपडा ठेवलेला आहे। आता त्याच कपड्यामध्ये हे भाजलेले जे तांदूळ आहे ते टाकून घेणार आहे। चकलीची भाजणी जितकी छान अशी खमंग भाजली जाते तर चकली खूप छान होते। कमी प्रमाणात बनवायचं असेल तर 2 वाटी तांदूळ घेतले की 1 वाटी चना डाळ घ्यायची, त्याहून पण कमी मूग डाळ घ्यायची आणि 1-2 चमचेसारखी उडदाची डाळ टाकायची। धने जिरे त्या पद्धतीने टाकायचे। तर छान अशी खमंग आपली चकलीची भाजणीसुद्धा तयार होते। पण गिरणीवर दळताना ते कमी प्रमाणात दळून देत नाही, म्हणून मी जास्त प्रमाणातच केलेले आहे। इथं आगं मुलांनी साबुदाणे पोहे मूगची डाळमध्ये टाकून दिली होती। इथे चना डाळसुद्धा छान अशी खमंग भाजली गेलेली आहे। थोडेसे तांबूस रंगावर सुद्धा आलेली होती आणि खमंग वाससुद्धा पसरलेला होता। हे सुद्धा मी आता बाजूला काढून घेते आणि त्यामध्ये मूग डाळ भाजून घेणार आहे। तर सुती कपड्यावर ठेवल्याने ना तर खाली पूर्ण ओलावा सुती कपड्याचा बाहेर होता, मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे। तर इथं मूग डाळसुद्धा भाजायला मला जास्त काही वेळ लागला नाही, फक्त चना डाळ आणि तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागला, पण छान असा खमंग वास दरवळत होता घरामध्ये। इथं मूग डाळमध्ये बघा साबुदाणेसुद्धा आहेत, हे सुद्धा भाजून घेणार आहे मी आता कारण की मुलांना डाळ तांदूळ असं काहीतरी बाहेर दिसलं ना तर ते सगळं एकत्र करत असतात किंवा ते खाली एक दाणे फेकत असतात। त्यांना वाटतं की चिमणी येणार आणि ते दाणे खाणार। तर इथे छान अशी मूग डाळसुद्धा भाजली गेलेली आहे। आता ही सुद्धा बाजूला काढून घेते आणि उडदाची डाळ भाजून घेते। तर आता इथे मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे व्हिडिओ, कारण की सेम पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचे आहे। छान असं 5 ते 7 मिनटापर्यंत भाजू द्यायचं। आता इथं याचा रंग बदलला होता उडदाची डाळचा आणि साबुदाणे ते सुद्धा 2 ते 3 मिनटापर्यंत छान भाजून घेतले। ते छान फुलायला लागले आणि उडायला सुद्धा लागले होते। पोहे सुद्धा जास्त भाजायची गरज नाही, ऑलरेडी ते भाजलेलेच असतात। हे सुद्धा बाजूला काढले। आता तापलेल्याच कढईमध्ये मी मध्यम आचेवर धने आणि जिरे हे सुद्धा भाजून घेतलं। आता धने इथे मी जितके वाटी उडदाची डाळ होती ना त्याहून थोडीशीच कमी मी धने घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे। तर जिरंसुद्धा जास्त काही घेतलेलं नाही आहे मी, आवडीनुसार घ्यायचं। यामध्ये काळी मिरी आणि लवंगसुद्धा टाकतात बरेच लोक, पण इथे मी खडे मसाले काही वापरलेले नाही आहे, फक्त धने आणि जिरं वापरलेलं आहे। आता हे सुद्धा गॅस बंद करून दिले आणि हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता इथं गार होण्यासाठी ना मी थोडा वेळ ते फॅन खालीच ठेवलं होतं, पसरवून दिलं होतं एका रुमालावर आणि पूर्णपणे गार करून त्यानंतर गिरणीवर दळायला दिलं होतं। तर इथं खमंग अशी चकलीची भाजणी तयार झालेली आहे आणि सुती कपड्यावर ठेवल्यामुळे बघा खाली किती मॉइश्चर आलेलं होतं। तर इथं मी थोडा वेळ अगदी अर्धा-पाऊण तासासाठी मी फॅन खाली ठेवलं होतं, म्हणजे पूर्णपणे सुकवून जाणार म्हणून। इथं सुद्धा थोडीशी मुलांनी डाळ तांदूळ फेकून दिले होते। आता हे गिरणीहून बारीक दळून आणलेलं आहे।
दुसऱ्या दिवशी दळून आणल्यानंतर हे पीठ एकदम छान आणि खमंग वास येत होता या पिठाचा। आता या पिठातून मी फक्त 2 वाटीचं मी चकल्या बनवणार आहे, बाकीचं उरलेल्या चकल्या नंतर बनवणार आहे। तर इथे 2 वाटी चकलीचं भाजणी घेतलेली आहे, त्यासाठी मी इथं 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पीठ 2 वाटीच आहे, तर पोहे खायची चमचीने 3 चमची तेल घ्यायचं आहे। फक्त 3 चमची, जास्त तेलाचं मोहन द्यायचं नाही। तेल आणि पाणी दोघंही मी गरम करायला ठेवलेलं आहे। चकलीसाठी सुके मसाले म्हणजे इथे मी 1.5 चमची लाल तिखट, थोडीशी हळद, ओवा आणि तीळ घेतलेले आहे। तीळ थोडे जास्त प्रमाणात घेतलेले आहे। चवीनुसार मीठ टाकलं आणि कडकडीत तेलाचं मोहन देऊन दिलं। चमच्याने थोडा वेळ मिक्स केलं आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं होतं। तर इथं परफेक्ट असं तेलाचं मोहन आहे, कारण की जेव्हा मूठ वाढून बघितलं तर छान असं मूठमध्ये पक्का असा घट्ट गोळा तयार होत होता, म्हणून इथं छान मोहन झालेलं आहे। कमी वाटलं तर थोडं आपण एक्स्ट्रा गरम करून टाकू शकतो, किंवा जास्त वाटलं तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून द्यायचं। इथं कडकडीत पाणीसुद्धा गरम आहे, तर ह्यामधलं 2 वाटीमधलं थोडंसं पाणी मी ओरू दिलेलं आहे, लागता टाकणार होती म्हणून। तर इथे हे सुद्धा मी थोडा वेळ मिक्स करून घेतलं, गरम होतं म्हणून चमच्यानेच। आता थोडं कोमट झाल्यानंतर हाताने असं आपण जशी कणिक मळतो तसं कणिक मळून घेतली होती। तर छान असं आपण पोळींची कणिकसारखंच ही कणिक तयार केली होती मी। जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा नव्हती किंवा सैल नव्हती। इथे 2 वाटी पाणीमधून फक्त 1.25 वाटी पाणीचा वापर केलेला आहे। थोडंसं पाणी उरलेलं होतं, ते मी काही टाकलं नाही, मला काही वापर झाला नाही। जर कधी ना तांदूळमुळे सुद्धा किती पाणी ॲब्सॉर्ब होतं त्यावर पण डिपेंड असतं। तर आता इथे ना मी जास्तच पाणी काही टाकलं नाही, कारण की एवढंच पाण्यात पुरेसं होतं। चकलीसाठीचं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। आता इथं एक चकलीचा सोरा घेतलेला आहे, साचा घेतलेला आहे। आता याला ग्रीस करून घेणार आहे तेलाने। ते चकलीची जी प्लेट असते तिला आधी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर साच्याला सुद्धा तेल लावून घेतलं। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तुमचीसुद्धा दिवाळीची तयारी सुरू झाली आहे का मला नक्की कमेंट करून सुद्धा सांगा। तर इथं तेल लावून झालेलं आहे। आता हा छान असं तयार झालेला आहे आता चकली बनवण्यासाठी। आता एक गोळा घेतला आणि तो एक सारखा करून घेतलेला आहे, लांब लांब करून। आता पुढची रेसिपी कुठली असणार आहे हे सुद्धा मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे की मी कोणत्या दिवाळी फराळाची पूर्वतयारी केलेली आहे असं। तर इथे मी आता तेल गरम करायला ठेवलंच होतं, कारण की चकली बनवताना तेलाचं तापमानसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। तेल जास्त तापलेलं धूर निघेल इतकं पण नको, कडक गरम हवं किंवा एकदमच कमीसुद्धा नको। तर मध्यम आचेवरच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे मी 2 ते 3 चकल्या बनवून घेतलेल्या आहे, झाऱ्यामध्ये घेतल्या आणि त्यानंतर तेलामध्ये टाकल्या, म्हणजे त्या चकल्या टाकताना तुटतसुद्धा नाही। इथं टाकताना लगेच किती बुडबुडे आले होते आणि आता पूर्ण बुडबुडे कमी झाले होते आणि चकली तळाला जाऊन बसत होती। तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा चकल्या तळून घेतलेल्या होत्या। मध्यम आचेवरच चकली तळायची आहे, एकदम स्लो किंवा एकदम हाय फ्लेमवर तळायची नाही। एका गाळणीमध्ये या चकल्या मी तळून काढून घेतल्या होत्या, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल वगैरे असेल ते बाहेर निघून जाईल। तर अशा पद्धतीने माझी चकलीची भाजणी आणि चकलीसुद्धा बनवून तयार आहे। मस्त काटेदार आणि चवीला तर एकदम छान अशी चकली बनवून तयार झाली होती। मुलांनाही खूप आवडली होती, बिलकुल पण तेलकट नव्हती झालेली। तुम्हाला मी एक दाखवते जवळून। तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्यू।